नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, विवाह मंचावरून पाहुण्यांचं स्वागत करण्याच्या अत्यंत सुंदर आणि प्रभावी पद्धत भाग 2. मित्रांनो, लग्न घरातील धावपळ आणि गडबड आपण सगळेच आपल्याला जाणतो, माहिती आहे. पण जेव्हा सूत्रसंचालक मंचावरती उभा राहतो आणि तो आपला पहिला शब्द उच्चारतो तेव्हा संपूर्ण मंगल कार्यालयातील वातावरण, त्या ठिकाणचे उपस्थित असलेले सर्व पाहुणे शांत होतात आणि शांत झाले पाहिजे. यासाठी मित्रांनो, स्वागताच्या काही भन्नाट पद्धती तुम्ही नक्की वापरून पहा. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना सांगेल, जर तुम्हाला प्रभावी सूत्रसंचालक आणि उत्तम वक्ता व्हायचं असेल तर फक्त आणि फक्त निवेदक विठ्ठल पवार याच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथं मित्रांनो मिळतं दररोज मार्गदर्शन, मोफत टिप्स घर बसल्या, तेही 0 रुपयात. एक काव्यात्मक आणि चारोळीयुक्त स्वागत. मित्रांनो, शब्दाची मांडणी जर तुम्ही काव्यात्मक पद्धतीनं केली असेल तर पाहुणे पहिल्या क्षणापासूनच कार्यक्रमाशी मनानं जोडले जातात. पहा कसे. नमस्कार. आजचा हा मंगल सोहळा, आनंदाचा हा सोहळा, आपल्या उपस्थितीनं या मांडवाला आज चांदण्यांचे तेज आले आहे. अत्तरी सुगंध झाले, मोगरा दरवळला आहे. तुमच्या आगमनानं आज आमचा सोहळा अधिकच बहरला आहे. आपल्या सर्वांचं या आनंददायी क्षणी मनपूर्वक स्वागत. 2 संस्कृती आणि परंपरा जपणारं स्वागत. ते कसं करावं? जेव्हा मित्रांनो लग्न सोहळा अतिशय पारंपरिक पद्धतीनं पार पडत असतो तेव्हा अत्यंत शुद्ध मराठी आणि सांस्कृतिक शब्दांचा वापर करूनच स्वागत करावं. ते कसं ते पहा. ऋणानुबंधांच्या या शुभ विवाह सोहळ्यासाठी उपस्थित सर्व आदरणीय अतिथींचं, आप्तेष्टांचं आणि स्नेहांचे आम्ही शब्द सुमनांनी स्वागत करतो. मंगल अष्टकांच्या पवित्र सुरांमध्ये आणि अक्षतांच्या साक्षीनं होणाऱ्या या विवाह सोहळ्यात आपल्या उपस्थितीनं वधू आणि वरांना मोठा आशीर्वाद लाभणार आहे. त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. 3 प्रसन्न आणि अत्यंत जोशपूर्ण स्वागत. ते कसं करावं? आजकालच्या आधुनिक आणि पर्यटन स्थळावर होणाऱ्या भव्य दिव्य विवाह सोहळ्यांसाठी ही पद्धत अत्यंत प्रभावी ठरते. यात आवाजातील चढउतार आणि ऊर्जा मित्रांनो खूप महत्वाची असते. ते कसे पहा. उदाहरणार्थ, नमस्कार. उपस्थित सर्व मान्यवर आणि रसिक पाहुण्यांनो, सर्वांना शुभ संध्याकाळ. आजचा दिवस आनंदाचा आहे. आजचा दिवस एका मोठ्या उत्सवाचा आहे. कारण आज इथं वधूचं नाव घ्या आणि इथे वराचं नाव घ्या. यांच्या आयुष्यातील एक अत्यंत सुंदर नवीन प्रवासाची सुरुवात होत आहे. या जल्लोषात सहभागी झालेल्या तुम्हा सर्वांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात सहर्ष स्वागत. 4 पाहुण्यांच्या महत्वाला, उपस्थितीला आणि सन्मानाला अधोरेखित करणारं हे स्वागत. मित्रांनो, लग्नात आलेल्या ज्येष्ठ मंडळींना आणि लांबून प्रवास करून आलेल्या पाहुण्यांना खास सन्मान देण्यासाठी ही भावनिक पद्धत आवर्जून तुम्ही वापरा. ती कशी वापरावी? असं सांगतात की देव प्रत्येकाच्या घरी पोचू शकत नाही, म्हणूनच त्यानं नातेवाईक आणि मित्र दिले. आज या विवाह मंडपात उपस्थित असलेली प्रत्येक व्यक्ती ही आमची आहे, अगदी आपली आहे. आपला अमूल्य वेळ काढून या सोहळ्याची आपण शोभा वाढवली, त्याबद्दल उभय परिवारातर्फे आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. 5 विशेष संकल्पनेवर आधारित स्वागत. ते कसं करावं? जर लग्न एखाद्या ठराविक संकल्पनेवर किंवा अत्यंत भव्य ठिकाणी असेल, जसे की एखादा शाही राजवाडा किंवा निसर्गरम्य परिसर, तर त्या परिसराचं सुंदर वर्णन करूनच स्वागत करा. ते कसं पहा. या देखण्या राजवाड्याच्या प्रांगणात विवाहाच्या पवित्र मुहूर्तावर सुरांच्या मैफिलीत आणि फुलांच्या सुगंधाच्या दरवळात आपण सर्वजण या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आलात. ही संध्याकाळ तुमची आहे, हा सोहळा तुमचा आहे. चला तर मग या अविस्मरणीय प्रवासाची सुरुवात करूया. स्वागतम सुस्वागतम. 6 निखळ विनोदी आणि संवादात्मक स्वागत. एक खास आणि नवीन पद्धत आहे. हा अत्यंत महत्वाचा एक ॲडिशनल मुद्दा आहे. प्रेक्षकांना खळखळून हसून कार्यक्रमाची सुरुवात केल्यास वातावरण अगदी हलके फुलके होऊन जाते. नमस्कार मंडळी. जेवणाच्या पंक्तीचा मोह थोडा वेळ बाजूला ठेवून वधू
आणि वरांना आशीर्वाद देण्यासाठी मंचासमोर उपस्थित असलेले सर्व खवय्ये आणि रसिक पाहुण्यांचं मी मनापासून स्वागत करत आहे. मित्रांनो, सूत्रसंचालकासाठी काही अत्यंत खास आणि महत्त्वाच्या टिप्स. कशासाठी? विवाह समारंभाचं पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी. काय करावं? एक, प्रसन्न हास्य. स्वागत करताना तुमच्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर आणि नैसर्गिक स्मित हास्य असलेच पाहिजे. 2, आवाजाची अचूक फेक. तुमचा आवाज अत्यंत स्पष्ट, खणखणीत आणि आत्मविश्वासू असावा. 3, पाहुण्यांकडे थेट नजर फेक. मंचावर बोलताना केवळ ध्वनिक्षेपकाकडे किंवा कागदाकडे न पाहता थेट समोर बसलेल्या पाहुण्यांच्या डोळ्यात डोळे घालून संवाद साधणं अत्यंत महत्वाचं आहे. 4, वेळेचं भान. स्वागत जास्त लांबू नका. ते मोजक्यात पण थेट हृदयाला भिडणाऱ्या प्रभावी शब्दात असावं. मित्रांनो, विवाह सोहळ्यातील स्वागताच्या या सर्व पद्धती आणि टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते आम्हाला नक्की कमेंट्समध्ये लिहून कळवा. आणि निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करताना आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि या स्वागताची पद्धत तुम्हाला कोणती नेमकी आवडली तर ते नक्की आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. ही अत्यंत उपयुक्त चित्रफीत तुमच्या सर्व निवेदक मित्रांपर्यंत नक्की पोचवा बरं का. सूत्रसंचालन आणि संवादाच्या अशाच नवनवीन अभ्यासपूर्ण आणि दमदार मार्गदर्शनासाठी आपल्या निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. प्लेलिस्टचे सर्व व्हिडिओ पहा आणि इतर मित्रांना शेअर करा. आपलं मनपूर्वक धन्यवाद.